जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील 9111 महिला आणि विद्यार्थिनींनी एकत्र येत सामूहिक लेझिम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझिम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थिनींनी आणि महिला भगिनींनी एकत्र येत 9111 एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझिम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. याआधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले. त्या ठिकाणी याआधी 7338 महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता. मात्र तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. 5.5 मिनिटांची विविध प्रात्यक्षिकं सादर करून महिलांनी हा रेकॉर्ड केलाय. त्यावेळी स्वप्नील डांगरेकर यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्नी सुहासिनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे वर्ल्ड रेकॉर्ड झाल्याचे सर्टिफिकेट व मेडल हस्तांतरित केलं.